सर्वाधिक विश्वासाचा खेळाडू अंकिश कामोडकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. मिस्टर UPL तुम्हाला अंकिश कामोडकर पाहायला मिळतो आणि त्याच वेळी गोलंदाजी ट्रॅकवर शुभम पाटील त्याला पाहायला मिळतोय. शुभम पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. सर्वाधिक वेगवान गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. शुभमचा पहिलाच बॉल मोठीचा निनाद भोईर आला आणि त्यांना आल्याची दखल घ्यायला भाग पडलाय. पहिल्याच बॉलवर लॉंग ऑनच्या डोक्यावरून लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. पहिल्याच बॉलवर भव्य स्वागत. निनाद भोईरचा तडाखा पाहायला मिळाला. यंदा मोठीजीकरांचं स्वप्न पूर्ण करणारा निनाद भोईर तुम्हाला क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तिरंगा चषकामध्ये मिळाली त्याला बाईक आणि त्यानं सांगितलं ही बाईकवर बसण्याचा जो पहिला मान आहे तो माझ्या मोठीजी गाववाल्यांचा आहे. संपूर्ण मोठीजीवाल्यांची ही गाडी आहे आणि सर्वाधिक आनंद मोठीजीकरांना निनादला बाईक मिळाल्यानंतर झाला आणि तोच निनाद मैदानाच्या आतमध्ये आलाय. मिड विकेटच्या डोक्यावर आणखीन एक चेंडूला पाठवलंय. निनादचा नाद करायचा नाही, त्याच्या बॅटमध्ये आणखीन एक षटकार. यासाठी तर निनाद ओळखला जातो. समोर कोणताही गोलंदाज असो, कोणतीही स्पर्धा असो, पण आपल्या विस्फोटक बॅटिंगसाठी ओळखण्यात जाणारा निनाद. यावेळचा बॉल अगदी लोवर फुलटॉस होता. पाठीमागे लॉंग स्टॉप मध्ये रमाकांत करत पाहायला मिळतात. पोटेशी खेळाडू आहे ज्यांनी हा चेंडू अडवला. सिंगल रन त्यांना पाहायला मिळेल. धावपटला धाबा लागले की 13 धाबा. सुरुवात चांगली पाहायला मिळाली. ज्या शुभम पाटीलनं पूर्वार्धामध्ये चांगली बॅटिंग केली होती, ज्याच्या बॅटमधून मोठे फटके आले आणि त्याच्या विरोधात पलटवार केला गेला मोठीजीकरांच्या बॅट्समननी आणि आता अंकिश कामोडकर त्यांना पाहायला मिळतोय. AK-47 अंकिश कामोडकर मैदानाचा आतमध्ये दाखल झालाय. यावेळचा बॉल अगदी अनबिलेबल फटका पाहायला मिळतोय. त्याच वेळी मिड विकेटच्या डोक्यावरून बॅटच्या अगदी वरच्या कडेला लागला होता. अंकिशचा मिस टायमिंग शॉट पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या पलीकडे मिळती लाभा 6. यावेळचा बॉल हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. शुभम पाटील तिथपर्यंत पोहोचले. सिंगल रन्स पाहायला मिळाले आणि या सिंगल रन्सनं संघ जाऊन पोहोचलाय तो 20 वरती. आणखीन काही चेंडूचा खेळ बाकी आहे. मागील रन्स आदित्य लेग बॅच पण मिळालेला. लेग बॅचची सिंगल रन्स त्यांना पाहायला मिळते. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी तुम्हाला बाईक पाहायला मिळते. जासेचं क्रीडांगण आणि मोठीचं वेगळं नातं आहे, पण त्याचबरोबर ग्रीष्मा एंटरप्राइजेस म्हटल्यानंतर मयूर शेठ पाटील या खरं तर पंचकृषीमधील ज्यांची ब्रँडेड VIP कार BMW याची चर्चा देखील टीमडीच पाहायला मिळत असते. या नावानं बऱ्याच स्पर्धा यंदा ग्रीष्मा एंटरप्राइजेस या नावानं मोठीजीकरांनी खेळल्यात. तेवढ्याच मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी जिंकल्यात देखील. मयूर शेठ पाटील नेहमी सांगतात की माझा विश्वास माझ्या मोठीजीवर आहे, माझ्या मोठीजीच्या मुलांवर आहे. अनेक सारे संघ त्यांच्या समोर आले की आमच्या संघाला पुरस्कृत केला, पण त्यांनी सांगितलं की नाही, मी माझ्या गाववाल्यांवर विश्वास आहे आणि गावाच्या संघांनाच पुरस्कृत करेल. आणि म्हणून ग्रीष्मा एंटरप्राइजेस या नावाची एक वेगळी ओळख निर्माण झाली आणि सर्वाधिक जास्त स्पर्धा याच नावानं खेळतो मोठीजी. यावेळचा बॉल हलक्यातरी खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. सुजित पाटील तिथपर्यंत आलेत. सिंगल रन त्यांना पाहायला मिळते. रबर बॉलच्या हंगामाला सुरुवात झाली. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 22 धावा होताना पाहायला मिळतात. रबर बॉलची स्पर्धेला सुरुवात झाली, पण गत वर्षामध्ये रबर बॉलचे रेकॉर्ड देखील अविश्वसनीय अजय सर पाहायला मिळाले. क्रीडांगणाच्या आतमध्ये अंकेश खेळतोय. अंकेशने गत वर्षामध्ये 100 धावा रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये एकाच इनिंग मध्ये ठोकल्या होत्या. दुसऱ्या बाजूला तुम्हाला करण मडवी पाहायला मिळतोय, ज्यानं नॉट आउट 103 धावा ठोकल्या होत्या गत वर्षामध्ये पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये. त्यामुळे अनेक विक्रम होणं अजून बाकी आहे. नुकताच परेश ठाकूरची काल आपण बॅटिंग पाहिली. प्रथमेश म्हात्रेची बॅटिंग पाहायला मिळाली, पण सध्या बोलबाला चालू आहे तो निनाद भोईरचा. त्याच्या बॅटमधून मोठे फटके आलेत, पण त्याच वेळी करण मडवी त्याला पाहायला मिळतो. कृत्य मडवी 22 धावा आल्यात करण पहिल्या षटकामध्ये. ही मोठी लढाई आहे.
चिरले आणि मोठी जुई नेहमी पाहायला गेला तर नाण्याच्या दोन बाजू आहेत. क्रॉस बॅट फटका खेळण्याचा प्रयत्न निनादनं हा फटका खेळला. मिस्टर मिस्टोक पाहायला मिळतोय. विशिप मध्ये प्रियांशू येताना पाहायला मिळतील. इथून सिंगल रन जोडली गेली आणि आता सिंगल रननं 23 वर जाऊन पोहोचला. करण मडवीला आपण खेळताना पाहताय, ज्यानं खरं तर पहिल्यांदा नंदी जिंकला. त्यानंतर यंदा स्वर्गीय गोपाळ शेठ नाईक बामणडोंगरीच्या स्पर्धेमध्ये ज्याला बाईक मिळाली. मोठवीच्या क्रीडांगणामध्ये आरटी बोईरच्या स्पर्धेमध्ये एका पॉईंटनं करण मडवीला बाईक मिळणं थोडंसं लांब राहिला. करण मडवी त्याच रेसिंग मध्ये होता, पण एका पॉईंटनं एका रन्सनं त्याची देखील बाईक गेली. पण त्याच वेळी बॅटला ब्रश झालाय. चेंडू फर्स्ट टीम मध्ये चेंडू निघून गेला. सिंगल रन्स येताना पाहायला मिळते आणि चौकार येताना पाहायला मिळतोय. पाठीमागच्या दिशेने क्षेत्ररक्षक गेले होते, पण कदाचित तिथे चेंडू अडवू शकले नाही आहेत. 4 धावा मिळाल्या गेल्यात. करण आता थोडीशी फिल्डिंग पोझिशन हलवताना पाहायला मिळतोय. त्याला ठाऊक आहे पावसाळी रबर बॉलची स्पर्धा नीटचा सराव नाहीये, पण सर्वाधिक जास्त स्पर्धा खेळणारा संघ कोणता असेल तर चिरला. भूमिका स्पोर्ट चिरली. दीपक शेठ पाटील राधेन डबायस यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. पण आज विनोद स्पोर्ट या नावानं हा संघ खेळताना पाहायला मिळतोय. आदरणीय विनोदराम पाटील यांच्या मालकीचा संघ अनेक वर्ष याही नावानं हा संघ खेळला. त्याचवेळी सुनील शेठ मडवी साहेबांच्या नावानं देखील सतीश मुदी भूमिका स्पोर्ट चिरली या नावानं देखील संघ खेळताना पाहायला मिळाला. अनेक सारे पुरस्कार ती याही संघाला पाहायला मिळत असतात, कारण भूमिका चिरले वन टीम वन ड्रीम एकाच नावाने कित्येक वर्ष हा संघ खेळलाय. दीपक शेठ पाटील साहेबांच्या मालकीचा संघ आहे. तथा यंदा देखील सांगितले सुनील शेठ मडवींनी की सतीश मुदी भूमिका स्पोर्ट चिरले या नावानं हा संघ खेळताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे अनेक पुरस्कार ते आहेत, कारण चांगले खेळाडू या संघानं बनवलेत. नवीन नवीन खेळाडू उरण तालुक्याला दिलेत. नवीन नवीन रायगड जिल्ह्याला भूमिका स्पोर्ट चिरले संघानं खेळाडू देखील दिलेत. पण त्याच वेळी बॅटची लीडिंग एज महत्वाची विकेट करण मडवीने मिळवलाय. अंकेश कामोडकर सारखा मोठा खेळाडू बाद झालाय. मोठा हात लागलाय मोठी जुई टीमला. महत्वाची विकेट मोठी जुई संघ खेळतोय. आणि मला आठवतं यंदा सर्वाधिक जर प्रीमियर लीग माझ्या वाट्याला जे सर पण हे सांगताना आणखीन एक आठवतंय, महाराष्ट्रामध्ये मोठी जुई प्रीमियर लीगचा नाद करायचा नाही. अनेक साऱ्या स्पर्धा आम्ही पाहिल्यात, अनेक साऱ्या प्रीमियर लीग पाहिल्यात, पण मोठी जुई करांनी ठेवलेली प्रीमियर लीग चांदीची ट्रॉफी, त्याच वेळी बाईक असेल, त्यांचा खरं तर जो एसीचा कॉमेंट्री बॉक्स होता त्याची प्रचंड चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर झाली. त्यामुळे मोठी जुईचा या खरं तर नावाचा या गावाचा उल्लेख अनेक समालोचक नेहमी करतात. सर्वाधिक जास्त कलाकार या गावांनी दिलेत, सर्वाधिक जास्त रायगड भूषण या गावांनी दिलेत, सर्वाधिक जास्त निवेदक या गावानं दिलेत, सर्वात जास्त नाच मंडळ या गावांनी दिलेत, सर्वात जास्त भजन मंडळी या गावांनी दिलेत, तथा सर्वाधिक जास्त समालोचक निवेदक सर्वाधिक जास्त संघ या गावामध्ये खेळतात आणि सर्वाधिक जास्त क्रिकेटच्या स्पर्धा या गावामध्येच होतात. त्यामुळे मोठी जुई असं गाव आहे. मोठ्या मनाची जोडी ठिसूळ लग्नावर बसलेली जुन्या रूढी परंपरा जपणारी आणि ईश्वरप्रेमी असे मोठी जुई गाव. यावेळचा बॉल आणि तोच मोठी जुईचा बकासूर मैदानाच्या आतमध्ये आलाय. जितेश भोईरच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. तेहतीस धावा दापडला लागल्या गेल्यात. करण मडवीच्या शेवटच्या बॉलवर षटकार आला आणि आता चर्चा हीच होती की सार्थक घरातला षटक देण्यात आलाय. कदाचित कालच्या हायलाइट्स पुन्हा एकदा पाहायला मिळतील का, ज्या सार्थकच्या 2 षटकामध्ये 12 चेंडूमध्ये 70 धावा आल्यात, त्या सार्थकवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला चिरले संघानं. पण सार्थकनं काल अर्धशतक ठोकलंय. असा खेळाडू आपण म्हणूयात की कमी वयाचा कर्णधार ज्यानं उरण पनवेल प्रीमियर लीग सारखी मोठी स्पर्धा स्वतःच्या नावावर केली. त्यामुळे समाधानशील माळी साहेबांच्या विश्वासाचा कर्णधार आहे. युवा जनरेशनचा युवा दाटणीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 12 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी आणखीन 31 धावांची गरज आहे. 12 मध्ये 31 बनवायच्यात. हवेची आता 7 जास्त पाहायला मिळते. हे क्रीडांगण उजव्या हाताच्या फलंदाजासाठी नंदनवन आहे. मला या क्रीडांगणामध्ये आणखी एक किस्सा जे तुम्हाला सांगेन की कालुंद्र्याचा आणि रायगडचा रॉस टेलर प्रवीण गरतला बिन प्रॅक्टिसशी जरी या क्रीडांगणामध्ये आणलात ना तरी 100 धावा प्रवीण गरत ठोकू शकतो, हा विश्वास प्रवीण गरतला आहे. प्रवीण नेहमी सांगतो की मी जेव्हा
फॉर्म मध्ये नसतो तेव्हा मला जास्तीच्या क्रीडांगणामध्ये नाही आणि जास्तीच्या क्रीडांगणामध्ये जसा प्रवीण येतो त्याच्या बॅट मधून नेहमी आदर्शक होताना मी पाहिलंय. पण त्याच वेळी सार्थकचं स्वागत केलंय पहिल्याच बॉलवर चौका येताना पाहायला मिळतोय. निनाद भोईर थांबायचं नाव घेत नाहीये. ज्याने यंदा तिरंगा नाईट क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये पहिली बाईक जिंकली. संपूर्ण मोठीजी गावाला सर्वाधिक आनंद याचा झाला की निनादला बाईक मिळाली. यावेळचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटला ब्रश झाला होता, त्यानंतर शरीरावर आदळला, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलाय. सार्थकला ठाऊक आहे काल अंडर 25 मध्ये खेळ होते पण आज अनुभवी संघामध्ये कळतोय जिथे भूमिका चिरली फार मोठं नाव आहे. सातत्यानं पाहायला गेलं तर सर्वाधिक जास्त स्पर्धा खेळणार आणि सर्वाधिक स्पर्धा जास्त जिंकणारा संघ भूमिका फूट चिरले. क्रॉस बॅटनं फटका खेळायचा होता. यावेळचा बॉल त्याच टप्प्यावर टाकण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल होताना पाहायला मिळतोय. सार्थक ही चर्चा आपण केली की ज्याच्या काल 12 चेंडूमध्ये 70 धावा आल्यात पण असं म्हणतात की तो दिवस वेगळा होता, आजचा दिवस वेगळा आहे. मैदान तेच असलं तरी समोर संघ वेगळा आहे आणि आता गोलंदाजी देखील वेगळ्या या तुम्हाला वेगळ्या अंकावर दिल्या म्हणजे तिसऱ्या क्रमांकावर तुम्ही गोलंदाजीसाठी आल्यात. यावेळचा बॉल पाठीमागे लेगिस्टीच्या पाहायला मिळतोय पण त्याच वेळी क्षेत्ररक्षक फंबल झालेत आणि त्याच वेळी त्यांच्या समोरून देखील चेंडू उडला. 1+4 नशिबाचा पंजा मिळतोय ग्रीष्मा एंटरप्राइजेस मोठीजी टीमला. जी संघाला इथं 5 धावा मिळाल्या गेल्यात. कदाचित उद्या एक एंट्री कमी आहे बघा, एक संघ बाकी आहे, त्याकरता कोणाला एंट्री हवी असेल तर उद्या देखील लो गट आहे. पहिला सामना खंडोबा असंही त्यांच्या अगेन्स्ट सोनारी पाहायला मिळणार आहे. आपण हा देखील उल्लेख करूयात. यावेळचा बॉल मागील चेंडूवर नशिबाचा पंजा पण यावेळी निनाद भोईरचा हातोडा पाहायला मिळतोय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून आणखीन एक षटकार. आठ बॉल आणि आता 16 धाबांची गरज. 8 बॉल मध्ये 16 हव्यात. 8 मध्ये 16 काय कमालीचा सामना रंगला गेलाय या क्रीडांगणामध्ये. रब्बल बॉलच्या धाबा खोऱ्यानं उभारल्या ही जातात आणि खोऱ्यानं त्या चेस देखील केल्या जातात. पाहूया आज कशी सुरुवात होते पण आता 16चा अंतर कमी करणारा फटका आलाय. निनाद भोईरच्या बॅट मधून आणखीन एक हातोडा मिळती लावासा षटकार. षटकार पाहायला मिळाला आणि इथून 54 धाबा कंप्लीट. आणखीन एक फटका लॉंग ऑन एरियामध्ये प्रियांशु गर्दी त्यांना पाहायला मिळतात. चांगलं क्षेत्ररक्षण त्यानं देखील केलंय. सिंगल रन्स येथून त्याला पाहायला मिळेल. येणारे आता 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 9 धावांची आणखीन गरज आहे. निनादनं काय स्टार्ट करून दिला, महत्वाची मॅच पाहायला मिळते. त्याचबरोबर जितेश भोईर क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. मोठीजुईचा बकासूर याकरता की मोठीजुईच्या प्रीमियर लीग जेवढ्या सर्वाधिक ज्या बाईक जिंकल्या त्या जितेश भोईरच्या नावावर पाहायला मिळाल्यात. तो अगदी त्याचा कार्यक्रम शांत पद्धतीने करतो. त्या रेसिंगमध्ये तो इथंच नाही पण शेवटच्या काही मॅचेस तो अशा पद्धतीने जिंकतो. मोठीजुईवाल्यांना देखील विश्वास बसत नाही की जितेश इथपर्यंत पोहोचला. जितेश इथपर्यंत पोहोचला नाही तर तो बाईकवर कधी बसतो हे देखील समोरच्याला समजत नाही. एवढ्या चांगल्या पद्धतीने खेळणारा जितेश आहे. असा जिद्दी चिवट खेळाडू. उल्लेख अनेक सारे झाले. सर्वाधिक जास्त ग्रुप आहेत पण त्याचबरोबर निसर्गावर प्रेम करणारं गाव म्हणून मोठीजुई गावाला देखील ओळखलं जातं. पण यावेळचा बॉल पहिल्याच बॉलवर सुजित पाटीलचं स्वागत केलंय. निनादचा नाद गजरलाय. मिल्टी लाभा 6 आणखीन एक षटकार. आणखीन 3 धाबांची गरज. निनादचा नाद करायचा नाही आणि निनादच्या बॅट मधून टोकले जाणारे षटकार. कमालीची बॅटिंग पाहायला मिळते. आज जी सुरुवात मोठीजुई टीमने केली, ग्रीष्मा एंटरप्राइजेस टीमने केलंय. आणखीन एक फटका चेंडूला पाठवले सरळ जासई गावामध्ये. मिल्टी दाबा 6 निनादच्या बॅट मधून आणखीन एक षटकार.
सामन्याचा हिरो निनाद भोई ठरलाय मॅन ऑफ द मॅच. चला निनादला आपण इन्व्हाइट करूयात मॅन ऑफ द मॅच साठी.